जे आम्ही गायले ते आमची कबुली आहे. आम्हाला या वर्षाच्या सुरुवातीचा हा पहिला पुनरुत्थानाचा हा आठवड्याचा पहिला दिवस तुझ्या भक्तीचा आणि उपासनेचा या दिवसापासून आम्हाला हीच कबुली द्यायची की प्रभू जग आणि जगाच्या गोष्टी दुय्यम आहेत, परंतु प्रथम आम्हाला तुझ्या वचनात वाढायचं आहे. कारण स्वतः देवाचा पुत्र म्हटलाय आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल पण माझं वचन सर्व काळ टिकेल. यशा संदेष्टा म्हणतो की गवत सुकते फुल कोमेजते पण देवाचं वचन सर्व काळ टिकते. जे टिकणार आहे ते आमच्या जीवनात आत्मसात करण्यासाठी येशूच्या नावात पवित्र आत्म्याचं विशेष मार्गदर्शन कर आणि तुझं वचन आज थोडक्या वेळेत समजून घेण्यासाठी तुझी स्वर्गीय कृपा करो. इथं असल्या प्रत्येकाला उत्तेजन, सांत्वन, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तुझ्या वचनाद्वारे प्राप्त होते. कारण तू जो देव आपलं वचन पाठवून केवळ निरोगी करत नाही तर नाशाच्या खाचेतून बाहेर काढतो. आज होऊ दे तुझ्या वचनाद्वारे तुझं लोक मान महिमा आदर करून झाले त्याने तार प्रदेश ख्रिस्त याच्या गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐकून घ्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. एक अँटेना उचलून हालेलुया. हालेलुया. ओके, तर जाऊया आपण देवाच्या वचनाकडे आणि आजच्या मननासाठी आपण मनन करणार आहोत फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 13 आणि 14. फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय वचन 13 आणि 14. बंधूंनो, हा, मी अद्यापि ते आपल्या कयात घेतले असे मानित नाही. बंधूंनो, मी अद्यापि माझ्या ताब्यात घेतलेला आहे असं मानत नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी काय म्हणत आहे मागील गोष्टीकडे. मागील गोष्टी म्हटल्यानंतर मागचं वर्ष. मग मागच्या वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, मागच्या वर्षामध्ये जे काही तुम्हाला कदाचित दुःखाचा सामना करावा लागला असेल, क्लेशाचा सामना करावा लागला असेल, संकटांचा सामना करावा लागला असेल, अपमान, निंदा, नुकसान, विश्वासघात, अनेक गोष्टीचा सामना करावा लागला असेल, पण तुम्हाला संत पौलाचं म्हणणं लक्षात घेतलं पाहिजे. तो म्हणतो मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करतो व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून व आता पुढील गोष्टीकडे. मागच्या गोष्टी आता आम्ही किती रिपेअर करण्याचा प्रयत्न केला होणार नाही, त्यामुळे पुढील गोष्टीकडे लक्ष लावतो. ख्रिस्त येशूच्या ठाई. कुणाच्या ठाई? माझ्या अनुभवाच्या ठाई नाही, माझ्या ज्ञानाच्या ठाई नाही, माझ्याकडे असलेल्या माझ्या धनाच्या ठाई नाही, माझ्या कॉन्टॅक्टच्या ठाई नाही, तर ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण, देवाचं जे वरील स्वर्गीय पाचारण, त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी, त्या संबंधीचं बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडेही धावतो. हालेलुया. कोणत्या खुणेवर? मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. आणि आपला आजचा विषय आहे मर्यादेवरील खुणेची धाव. सगळे धावत आहे, अख्खं जग धावते. सगळं जग 90% पैसा कमवण्यासाठी धावत आहे, काही नाव मिळवण्यासाठी धावत आहे, कुणी करिअर करण्यासाठी धावत आहे, कुणी कुटुंबासाठी धावत आहे, कुणी स्वतःसाठी धावत आहे. प्रत्येक व्यक्ती धावत आहे, पण ही धाव आम्हाला कदाचित जगाचं बक्षीस मिळवून देऊ शकतं, परंतु जे वरील पाचारणाची धाव त्याच्यावर मर्यादा हा शब्दाचा उल्लेख केलाय. निश्चित मागील वर्षामध्ये आम्ही बेशिस्त वागलो असेल, मर्यादेच्या बाहेर गेलो असेल, मर्यादेचं उल्लंघन केलं असेल, पण या वर्षामध्ये तुम्ही आणि मी आजच्या या पहिल्या वर्षाच्या या पुनरुत्थानाच्या पहिल्या दिवसापासून करार करूया की प्रभू मी शिस्तबद्ध पद्धतीने, आत्म्याने, खरेपणाने, पवित्रतेने, संयमाने, नम्रतेने मी त्या मर्यादेच्या खुणेवर धावण्याचं काम करत. पुढे काय दिलंय? हेच एक माझे काम. हेच एक म्हणतात पौलाला दुसरं काही काम नव्हतं का, नुसतं सेवाच करत होता. तुमचं आणि माझं पण आज या नवीन वर्षामध्ये काय काम आहे तर मर्यादेच्या खुणेवरती धावणं. नुसतं धावणं नाही, आज अनेक लोक धावत आहे, त्यांना लक्ष नाहीये. आमच्याकडे लक्ष असलं पाहिजे की प्रभू मागील वर्षात काय करू शकलो नाही, मागील वर्षात काय घडू शकलो नाही, पण या वर्षामध्ये मला त्या मर्यादेच्या खुणेवरती धावायचं आहे. लोकांना जे वाटायचं ते वाटू दे. कदाचित कुणी मला मूर्ख म्हणत, कदाचित मला लोक वेड्यात जमा करतील, नो प्रॉब्लेम, पण मला माहिती जग जर मला वेड समजतं पण स्वर्ग मला बुद्धिमान समजतं. हालेलुया. त्याच्यामुळे मला लोकांच्या ओपिनियन नाहीये, तर मला पवित्र शास्त्र माझ्याविषयी काय सांगते त्याच्यावर जगायचं आहे.
त्याच्यामुळे तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये करार केला पाहिजे की ठीक आहे, मागील वर्ष असेच गेले, मागील वर्षामध्ये कसं महिने गेले आम्हाला कळलं नाही, कशा परिस्थितीमध्ये आम्ही जगलो माहिती नाही, कदाचित तुमचे काय असे वाईट अनुभव असतील, पण आज देव म्हणतोय की ते एका वाईट स्वप्नाप्रमाणे होतं, ते विसरून जा, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष कर आणि पुढील गोष्टीकडे लक्ष लाव. तुम्ही जर पुढील गोष्टीकडे लक्ष लावतात, मागच्या गोष्टी सोडून टाकतात, तुम्ही स्वतःला जर दोषी मानतात, माझ्याकडून असं का घडलं, ह्याने असं नव्हतं करायला पाहिजे, त्याने तसं नव्हतं करायला पाहिजे, तिने तसं करायला नव्हतं पाहिजे, या गोष्टी जर वेळ घालवताल तर 2021 पण असंच निघून जाईल. पण देवाची इच्छा आहे की संत पण सांगत आहे की मागील गोष्टी आम्ही विसरलो पाहिजे. मग त्या मागील गोष्टीमुळे तुम्हाला मिळाला अपमान असेल, मागील गोष्टीमुळे तुमचा छळ असेल, काही असेल, तुमच्या यातना, तुमचं दुःख, पण ते आता विसरणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत जुना मी सोडत नाही तोपर्यंत नवं येत नाही. सगळ्यांनी आम्ही एकमेकांना हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या, पण आज कितीतरी असे आहेत जे हॅपी न्यू इयरची शुभेच्छा देत आहेत परंतु अजून मागच्या वर्षाचं गाठोडं बांधून ठेवलेलं आहे. जोपर्यंत ते सोडून टाकत नाही, जोपर्यंत ते टाकून देत नाही, तोपर्यंत देव तुमच्या जीवनामध्ये नव्या गोष्टी करत नाही. आणि त्याच्यासाठी संत पौल या ठिकाणामध्ये सांगत आहे की मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि पुढील गोष्टीकडे लक्ष लावतो, कारण पुढं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाने सर्व क्षेत्रातली कृपा आणि आशीर्वाद ठेवलेले. मागील गोष्टी जे घडलं त्याच्यावर दुःखी होऊ नका, नाराज होऊ नका, तोंडावर बिलकुल बागा वाजवू नका. हरकत नाही, माझं मागील वर्षामध्ये जर 10% नुकसान झाले, या वर्षामध्ये माझा देव मला 100% भरपाई देईल. कारण माझा आणि तुमचा देव योएल 9:25 मध्ये तो म्हणतो मी तुमची भरपाई देणारा देव आहे. जकर्या 9:12 मध्ये तो म्हणतो मी तुम्हाला दुप्पट देणारा देव आहे. त्याच्यामुळं आम्ही आशेच्या देवाकडे आहोत जो आम्हाला निराश कधीच करत नाही. त्यामुळं आज तुमच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडत आहेत त्याच्याकडे लक्ष लावू नका. जे काही मागील गोष्टी पुढे घडलेलं आहे, तुमचं आर्थिक नुकसान असेल, नो प्रॉब्लेम, परमेश्वर तुमचं आर्थिक नुकसान देखील भरून देईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आज तुमच्याकडे एक अँबिशन किंवा एक लक्ष्य असलं पाहिजे, एक ध्येय असलं पाहिजे की मी मर्यादेच्या खुणेवरती धावत वरील पाचारणाचं जे बक्षीस ते मिळवण्यासाठी झटेल आणि हेच एक माझं काम. तुम्ही म्हणता कदाचित माझा अवतीभोवतीचा परिसर ठीक नाहीये, माझ्या घरचं वातावरण ठीक नाहीये, माझे नातेवाईक ठीक नाहीये, माझ्या जीवनात काही चांगलं चाललेलं नाहीये. मला सांगू द्या, या परिस्थितीमध्ये जो प्रभूच्या मागे चालतो, प्रभू त्याच्या आजूबाजूच्या गोष्टीवरती कंट्रोल घेतो. तुम्ही जर आजूबाजूच्या गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करता तर तुमचं लक्ष प्रभूकडून हटाल. पेत्र बायबल सांगतं पाण्यावरती चालला, कवर चालला, जोवर त्याचं लक्ष येशूकडे होतं, जो तो येशूकडे बघत होता, तो येशूकडे चालत येत होता, त्याच्यासाठी हा सुपरनॅचरल एक्सपिरियन्स होता. पण जसं त्यांनी ऐकलं वादळाचा आवाज, जसं त्यांनी पाहिलं वादळाकडे, तसा तो डुबायला. आमचं सेम तेच होतं. जोपर्यंत मी त्याच्याकडे पाहतो तोपर्यंत आजूबाजूचे वादळ वारे आम्हाला डुबू शकत नाही. कदाचित तुमच्या घरात कुठलं तरी वादळ असेल, कामात वादळ असेल, बिझनेस मध्ये असेल, नोकरीत असेल, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं वादळ असेल, तुम्ही वादळांकडे पाहताल, वादळ तुम्हाला डुबवण्याचं कारण ठरेल. पण तुम्ही येशूकडे पाहताल आणि त्याच्याकडे बघून पाऊल टाकताल, तो तुम्हाला डुबू देणार नाही, तो वादळावरती चालण्याची ताकद पुरवत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज देवाची इच्छा ही आहे की आम्ही वादळावरती चालणारे लोक व्हायला पाहिजे. आम्ही त्या गोष्टीवरती रडत बसतो, कुटकुट बसलो, मग मागच्या वर्षी काय केलं तेच केलं, या वर्षी काय आहे तेच आहे. पण या वर्षी सांगा प्रभू, कितीही आधी तुफान येऊ दे, मी तिथं पाहणार नाही, तुझ्याकडे पाहिजे. दावीद म्हणतो स्तोत्र 34:5 प्रमाणे जितक्यांनी त्याचकडे पाहिले तितके प्रकाशमान झाले, त्यांचं मुख लज्जेने कधी काळवंडणार नाही. हालेलुया. आज कधी कधी आम्ही वचन माहिती सगळं असतं, पण आम्ही परिस्थितीवरती अधिक विचार करतो, पण देवाच्या गोष्टीवरती कमी विचार करतो. आम्ही परिस्थितीची अधिक चर्चा करतो, पण देवाच्या सानिध्यात कमी बसतो. अनेकांच्या जीवनामध्ये अनेक अशा काही साक्षी आहेत, अनेक अशा घटना आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये विजयशाली जीवन का मिळालं? कारण त्यांनी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की आम्ही मागील गोष्टी विसरून पुढील गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे. आणि जर पुढील गोष्टीकडे लक्ष लावू तर निश्चय परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया. अंतिम वचन वाचूया. मी खूप मोठा मेसेज देणार नाहीये, या पुढील 10 मिनिटांमध्ये संपवणार आहे. यशाया 43 अध्याय वचन 18 आणि 19 ही दोन वचनं वाचून तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी देव प्रगट करणार आहे. यशाया 43 वचन 18 पासून पुढे. पूर्वीच्या गोष्टीची
गोष्टीची आठवण करू नका. कोणत्या गोष्टीची? पूर्वीच्या. मागील गोष्टींची, पूर्वीच्या गोष्टींची. पूर्वी माझं असं, पूर्वी माझं तसं. कदाचित चांगल्या गोष्टी पण असतील ना, मी वाईटच बोलत नाही. पूर्वी लय चांगलं होतं बाबा माझं, मला सांगू द्या. त्याच्याही आठवण करू नका, त्याच्याहून चांगले दिवस देऊ दे. तुम्ही दुःखालाही आठवू नका आणि सुखालाही आठवू नका, आरोग्यालाही आठवू नका आणि आजारपणालाही आठवू नका, अपमानालाही आठवू नका आणि सन्मानालाही आठवू नका. ते सगळं विसरून जा. ते सगळं जुनं आहे. पहा, तो सर्व नवं द्यायला तयार आहे. बायबलचा परमेश्वर या प्रॉफिटिंग वर्डद्वारे म्हणत आहे, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. आठवण करू नका. तुमचे वाईट अनुभव असतील, दुःख यातना असतील, बिलकुल आठवण करू नका. जुन्या गोष्टी मनात आणू नका. आम्ही ह्या गोष्टीवरती खूप वेळा मनन करत असतो. जुन्या गोष्टी ती व्यक्ती समोर आली ना की ऑटोमॅटिक आमचं कम्प्युटर सगळे मेमरी दाखवायला लागतं. ऑटोमॅटिक आम्हाला सगळं पिक्चर सारखं समोर चालायला लागतं आणि एक पण पॉइंट आम्ही मिस करत नाही. तू हे केलं होतं, तू ते केलं होतं, मग असं झालं होतं, मग तसं झालं होतं. मग या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं, नंतर मग त्या गोष्टी आमच्यावर हावी व्हायला लागतात आणि हळूहळू आमची मनातली शांती आम्ही गमावून बसतो आणि चिडचिड आणि राग करून कुठंतरी आम्ही देवाच्या सानिध्यापासून दूर जातो. त्यामुळे जुनं जे काही तुमचं बांधकाम असेल त्याला अजिबात लक्षात आणू नका. जुन्या गोष्टी मनात आणू नका. कुठं आणू नका? मनात. या मनामध्ये जुनं आता काहीच आणू नका. तुम्हाला दिलेला अपमान असेल, तुमच्या जीवनातल्या यातना, दुःख, वारंवार सांगत आहे, तुमच्या आप्तजनांकडून मिळालेलं दुःख असेल, पण या गोष्टी आठवून नका, मनामध्ये आणू नका. कारण या मनामध्ये जर तुम्ही आणताल ना तर हे मन ज्या दुःखी होतं ना, तर ऑटोमॅटिक शरीर आजारी होतं. कारण बायबल सांगतं, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. पण या मनामध्ये जर जुनं काहीतरी आलं, माझ्या नातेवाईकांकडून मिळालेलं दुःख, माझ्या चांगल्या कामाचं प्रतिफळ मला वाईटाने मिळालेलं, माझ्यावर झालेला विश्वासघात, मला मिळाल्या अशा काही गोष्टी, त्याच्यामुळे जसं ते मनात आलं ना त्या गोष्टी बरोबर माझ्या जीवनामध्ये सर्व नेगेटिव्हिटी यायला लागते. ती नेगेटिव्हिटी मला आजारी करायला लागते. केवळ शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा मी आजारी होतो. बायबलचा परमेश्वर स्पष्ट इथं सांगतोय, जुन्या गोष्टी मनात आणू नको. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. हालेलुया. पहा, इथं बसल्या प्रत्येकासाठी तो म्हणत आहे, पहा. आम्ही इथे म्हणतो ना, पहा म्हटल्या लगेच आम्ही अलर्ट होतो. परमेश्वर काय म्हणतोय, पहा मी नवीन गोष्टी करणार. पण कधी? मी ज्या वेळेला माझ्या मनात जुन्या गोष्टी आणणार नाही, मी घडलेल्या गोष्टीवरती मी मनन चिंतन करणार नाही, मी स्वतः आणि लोकांना दोष पावण्यात देणार नाही, मी त्याच गोष्टीवरती विषय विचार करणार नाही, तर तो म्हणतो, पहा मी एक नवीन गोष्ट करणार. आज नवीन गोष्ट कदाचित तुमच्यासाठी आरोग्याच्या क्षेत्रात असेल तर तुमच्यासाठी आज ती चंगाई होऊ शकते. आज ती नवीन गोष्ट तुमच्यासाठी कदाचित बरकतीच्या क्षेत्रात असेल, पण पहा तुमच्यासाठी बरकत मिळू शकते. ती नवीन गोष्ट कदाचित तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या आशीर्वादासाठी, परिवर्तनासाठी असेल, पहा ते परिवर्तन आज रात्री होऊ शकते. हालेलुया. बर, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. काय म्हणतो पुढं? आत्ताच ती उद्भवत आहे. आत्ताच, याच वेळेला, या क्षणाला, आत्ताच ही गोष्ट उद्भवत आहे. हालेलुया. मला येशूच्या नावात माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आत्ताच आशीर्वादित नवीन गोष्ट उद्भवणार आहे. हालेलुया. काही लोक वाद उद्भवतात, काही लोक राग उद्भवतात, पण तुमचा आणि माझा देव ज्या तुम्ही जुन्या गोष्टीकडे लक्ष लावत नाही, घडलेल्या गोष्टी मनात आणत नाही, त्यावेळेस म्हणतो, पहा मी एक नवीन गोष्ट करत आहे. या नवीन वर्षात ती नवीन गोष्ट होणार आहे. ती गोष्ट तुमच्यासाठी आत्ताच उद्भवल. पण ती आत्ताच कधी उद्भवल? ज्या तुम्ही जुन्या गोष्टी मनात आणणार नाही, घडलेल्या गोष्टीची आठवण करणार. असं समजायचं माझी याददाश्त गेली नाही का? आपण पहिले पिक्चर पाहायचो टांगण्याच्या आधी, लोकांना फटका बसला की मैं कहा हूं ऍक्सिडेंट मध्ये. असं समजायचं की माझी मेमरी गेली, मी शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाली माझी. असं सब कुणी म्हटलं आपला तुला मला आठवतच नाही म्हणायचं. तुला आठवतं का? मला नाही आठवत. जर तुम्ही तेवढ्या वेळासाठी मतलबी तुम्ही जर शॉर्ट टर्म मेमरी लॉस जर झाले, तुम्ही जर तेवढ्या पुरती याददाश्त जर तुम्ही घालून टाकली ना, मला सांगू जर ते आठवलंच नाही ना, ते इथं त्रासच होत नाही. आम्ही आठवून त्रास करून घेतो. पण जर आम्ही ते विसरून जातो ना, मला लक्ष द्यायचं नाही तिकडं.
जो बीत गया सो बीत गया, देखो मसीह यीशु में सब कुछ नया हो गया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे काय गोष्टी होती, इतकं म्हणजे तो सामाज पण त्या भूताला टाके घालत नाही ना, तेवढं आम्ही आमच्या भूतकाळाला टाके घालत असतो. इकडून तिकडे त्याचं रिपेअरिंग करत असतो. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट बंद करू, वचनाचा देव म्हणतो एक नवीन गोष्ट आत्ताच उद्भवल, आत्ताच घडून येईल. कारण त्याचं वचन आहे, तो बोलला तर बोलला, त्यांनी सांगितलं पण तो कुणाच्या जीवनात करणार. आज जर तुम्ही निर्णय घेता, मी आठवणार नाही, मी मनात आणणार नाही. बघा काय काय गोष्टी पुढे तुम्ही ती पाहणार नाही काय? काय म्हणते प्रश्नचिन्ह आहे. ती जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये उद्भवणार आहे ना भावांनो बहिणींनो, ती गोष्ट का तुम्ही पाहणार नाही काय? याचा अर्थ तुमचा आणि माझा देव तुम्हाला दाखवणार आहे. तुमचा आणि माझा देव हे घडवणार आहे, जे डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या विचारात आलं नाही, अशा अलौकिक आणि अद्भुत गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये घडवत. आणि ते म्हणतो का तुम्ही ते पाहणार नाही काय? मग तो कोणी व्यक्ती असो, मग घराची परिस्थिती असो, एका झटक्यात तो बदलू शकतो. शब्द बोलतो तो प्रकाश होतो. जर तो शब्द बोलतो तो सर्व पर्वत आणि नद्या नाले उभे राहतात. तो शब्द बोलतो तर प्राणी उभे राहतात. तर मला सांगू द्या, जर तो शब्द बोलतो तर एका क्षणामध्ये या घटकेला तुम्ही घरी जायच्या पहिले परिस्थिती बदलली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी थोडं आणखी तुमच्यासाठी ब्लेसिंग वर्ड मी तुमच्यासाठी बोलणार आहे. बस आहे पुढे. मी अरण्यात सडक करीन. मी काय करणार? अरण्यामध्ये शब्द नीट ऐका. अरण्य म्हणजे जंगल. मी जंगलामध्ये काय करत होते? परमेश्वर एक सडक तयार करल. तो रोड इंजिनियर म्हणतो तुमच्यासाठी. पुढे मरुभूमीत नद्या वाहावी. मरुभूमी म्हणजे काय माहितीये का? वाळवंटामध्ये नद्या वाही. वाळवंटामध्ये मी राजस्थानला बऱ्याच वेळा मिनिस्ट्रीसाठी गेलो, पण मला वाळवंटामध्ये नद्या खूप कमी दिसले. झरे दिसले, तलाव दिसले, डबके दिसले पाण्याचे, पण नदी हा प्रकार खूप कमी आहे. तो काय म्हणतोय? मी मरुभूमीत म्हणजे वाळवंटात नद्या वाहीन. पुढे वनपशु कोल्हे व शहामृग. वनपशु कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील. माझे स्तवन करतील. कारण मी आपल्या लोकास आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात म्हणजे त्याच जंगलामध्ये आता सडक बरोबर पिण्यासाठी पाणी म्हटलेलं आहे. मरुभूमीत नद्या देणार. आता तुम्ही म्हणता की हे आमच्या काही कामाचं आहे. अरण्य काय, जंगल काय? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या अशा जंगलामध्ये भटकताय. त्या जंगलामध्ये हिंस्र पशु आहेत, जंगली जनावर आहेत, परिस्थिती एकदम बिकट आहे. तुम्हाला समजत नाही निर्णय काय घेऊ, डावीकडे जाऊ का उजवीकडे जाऊ. तुम्हाला वाट दिसत नाहीये. तुम्ही जर वाट बघता तर तिथं जनावरांच्या पावलाचे ठसे दिसत नाहीत. मागील वर्षात कदाचित त्या प्रकारची परिस्थिती झाली असेल. या वर्षात हे समजना मी काय निर्णय घेऊ. तुम्ही निर्णय घेऊ नका. तो म्हणतोय जी गोष्ट उद्भवणार आहे ना, त्याच्यापैकी पहिली गोष्ट आहे तुझ्या जीवनरूपी जंगलामध्ये मी मार्ग सत्य जीवन असताना मी स्वतः तुझ्यासाठी एक आशीर्वादाची सडक बनवेन. हालेलुया. जंगलामध्ये कुठल्या माहितीला आतापर्यंत सडक बनवू शकणार नाही. जंगलामध्ये पाऊल वाटत असते, पण परमेश्वर म्हणतो मी तुझ्या जीवनाचं जे जंगल वाटते ना तुला, त्या जंगलामध्ये मी पक्की सडक बनवतो. आणि त्या पक्की सडकावर तू एकदम निर्भयपणे चालशील. आणि जे लोक म्हणत होते की तुझं आयुष्य संपलं, तुझ्या कुटुंबाचं संपलं, तुझ्या लेकरांचं संपलं, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या लेकरांसाठी त्यांच्या जंगलामध्ये परमेश्वर आशीर्वादाची सडक बनवल. त्या आशीर्वादाच्या सडकेवरून तुमचं कुटुंब आणि तुमचा परिवार सार्वजनिक जीवनाकडे जाण्यात असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे तुम्हाला एकच करायचे, आता जुन्या गोष्टीवरती विषय काढायचे, काही म्हणा नाही त्याचं. आणि पुढे काय दिले? मरुभूमीत, हिंदी में दिया है रेगिस्तान में नदियों को बहाऊंगा. इन डेजर्ट, रेगिस्तान में आपल्या वाळवंटामध्ये नद्या वाहते. कोणतं वाळवंट? वाळवंटामध्ये माणूस दिवस असू किंवा रात्री, दिवसा त्या कडक उन्हाने होरपळून मरतो आणि रात्री कडक थंडीने बोटून मरतो. तशी परिस्थिती आहे का तुमची? त्या वाळवंटामध्ये आपल्यासारखं दिवसही नकोसं वाटते, रात्रही नकोसं वाटते, असं आपलं घर आपल्याला खायला येते असं वाटतंय का?
असं त्या वाळवंटाच्या परिस्थितीमध्ये असताना तो परमेश्वर म्हणतोय तिथं तुला तहान लागलेली आहे, तुझ्यासाठी पाणी नाहीये, पण मी तुला सांगतो जर तू जुन्या गोष्टी मनात आणल्या नाही, बघ मी नवीन गोष्ट करेल, ते आत्ताच उद्भवील, का की तू पाहणार नाही तुझ्या जंगलामध्ये सडक आणि तुझ्या रेगिस्तानमध्ये रेगिस्तानमध्ये मनुष्य मरण्याचं कारण एकच, त्याला पाणी न मिळाल्यामुळं तिथं जनावर तयार असतं त्या माणसाला खायला. पाणी जर मिळालं ना, म्हणून पाण्यासाठी तिथं ज्या कडक दुष्काळ पडतो तर उंटाला मारतात आणि उंटाच्या पोटामध्ये वेगळी बॅग असते, त्याच्यातून कमीत कमी 50 लिटर पाणी निघतं, त्याच्यावर लोक जगतात. पण मला सांगू द्या, परमेश्वर म्हणतो मी तुझ्या वाळवंटामध्ये नद्या वाहील, जिथं तुला तांदळा व्हायची गरज नाही. ती काय म्हणते दर्शक? बरकतीचं दर्शक आहे. कशाचं दर्शक आहे? बरकतीचं दर्शक. तुमच्यासाठी आशीर्वादाच्या नद्या वाहील, तुमच्यासाठी बरकत वाहणार आहे, तुमच्यासाठी सर्व प्रकारची कृपा वाहणार आहे, त्याच्यासाठी काळजी करू नका, परमेश्वर भरभरून देईल. पण कधी एकच आट आहे, जुन्या गोष्टी बनत आहे. जुन्या गोष्टी पण कदाचित मी देवाला दोष दिला असेल त्या जुन्या गोष्टी, देवा असं का, त्याला विचारण्याचं असं का, पण तेही आठवू नका, क्षमा कर म्हण प्रभू, माझ्याकडून चुकलं. कारण योबाला माहिती का, बायबल सांगतं योबाने आपल्या वाचेने देवाविरुद्ध पाप नाही केलं, सगळं संपल्यानंतरही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता इथं 3 प्राणी आम्ही पाहतोय. काय? नंबर 1 वन पशु, नंबर 2 कोल्हे, नंबर 3 आता एक प्राणी नाहीये. ज्या वेळेला तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही जस्ट त्या जंगलातून त्या वाईट परिस्थितीतून त्या रेगिस्तानमधून जात होता ना, तर हे 3 प्रकारचे कॅरेक्टर वाले लोक आहेत. हे 3 कॅरेक्टरचे लोक, ज्याच्यापैकी वनपशु म्हणजे जंगली जनावर जे आहे, काही लोक जंगली जनावरांसारखे कदाचित तुमच्या घरचे तुम्हाला फाडू का खाऊ असे करत होते. पण ते तुमचे नाते संबंधाचे असतील, तुमचे जवळचे असतील, लांबचे असतील, पण तुमच्या जीवनात तुमच्या जंगलात झालेली सडक आणि तुमच्या रेगिस्तानमध्ये वाहिलेल्या नद्या पाहून त्या जंगली स्वभावाचे लोक पण तुमच्या बरोबर येशूचं स्तवन करतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे वचनाचं रेव्हलेशन आहे. देव तुमच्याशी बोलू इच्छितो. नंबर 1 त्या जंगली स्वभावाचे, वनपशूच्या स्वभावाचे लोक, ज्यांनी तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला ना, पण त्या वाईट परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी तुमच्या येशूने बनवलेली सडक आणि त्या नद्यांना पाहून तुम्ही ज्या टवटवीत झाले ना, त्या परिस्थितीला बघून ते वनपशू स्वभावाचे लोक तुमच्यामुळे येशूच्या मार्गात. हालेलुया. नंबर 2 ला कोण आहे? कोल्हे. लबाड, कोल्ह, ढोंग करतं, फसवतं, लबाडी करतं. तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी चांगले म्हणून आले लोक, पण तुम्हाला अनुभव मिळाला ते लांडग्याप्रमाणे, कोल्ह्याप्रमाणे लबाड होते. ते लबाड लोक ज्यांनी तुमच्या नुकसान होण्यामध्ये आणखी नुकसानाचं कारण ठरलं, ज्यांनी अधिक तुम्हाला फसवण्याचं काम केलं, ज्यांनी अजून तुम्हाला खड्ड्यात ढकलून दिलं, ते लोकही त्यांना असं वाटत तुम्ही संपले, पण तुमच्या या नवीन वर्षात तयार झालेली आशीर्वादाची सडक आणि वाहणारी बरकत पाहून ते लांडग्याच्या फसवणाऱ्या स्वभावाचे लोक बदलतील आणि तुमच्यामुळे योग्य मार्ग येतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नंबर 3 ला कोण आहे? शहामृग. हे शहामृग कोण माहिती आहे? शहामृगामध्ये एक पार्ट मोठा असतो. कोणता पार्ट मोठा असतो? मान. ताठ मानेचे लोक, जे तुमच्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे बघून हसत होते, जे तुम्हाला मदत करू शकले असते, जे तुमच्यासाठी उपयोगी पडू शकले असते, पण ताठ मानेचे लोक ऐकीत तुमच्या समोरून गेले ना, ते लोक तुमच्या जंगलात, तुमच्या परिस्थितीत झालेली आशीर्वादाची सडक, तुमच्या वाळवंटात वाहणाऱ्या बरकतीच्या नद्यांना पाहून ते ताठ मानेचे लोक तुमच्या बरोबर येशूच्या समोर मान झुकवून सजदा करतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, फायदा तुमचाही आणि त्यांचाही. आठ एकच आहे, जुन्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, घडलेल्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. परमेश्वर म्हणतो, बघ मी आजच ती नवीन गोष्ट करणार, का की तू पाहणार आहे का तुझ्या अरण्यात सडक आणि मरुभूमीत आज देवाची इच्छा ही आहे. आम्ही कधी कधी या गोष्टीकडे खूप, आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का फ्रेंडो, कडूपणा खूप वाढतो. माणसाविषयी कडूपणा वाटतो, देवाविषयी कडूपणा वाटतो, कधी कधी स्वतःविषयी कडूपणा वाटतो. आणि तो कडूपणा आला ना, सगळ्यात मोठं मला सांगू द्या, तुमच्या प्रार्थनेसाठी असणारं अडखळण जर काय असेल तर कडूपणा. म्हणून बायबल सांगतं याकोब 5:16 मध्ये, आपलं पाप एकमेकांजवळ कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा आणि पुढे दिले, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. जर तुमची प्रार्थना आजपर्यंत प्रबळशाली ठरली नसेल ना, तर त्याच्यामध्ये कुठंतरी आम्हीच
जुनं काहीतरी सांभाळून ठेवले ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नवं होत नाही. त्यामुळे सोडून नका. जे काय आतापर्यंत अनुभव असेल ना, एक सुरुवात करा. प्रभू माझा विश्वास आहे तू परिस्थिती बनवशील. तू माझ्या संसाराच्या जंगलाच्या सडक रस्त्यामध्ये तू सडक बनवशील. तू माझ्या संसाराच्या त्या लोकांच्या पद्धतीने कदाचित माझा संसार वाळवंटाप्रमाणे झालाय, पण याच वाळवंटात तू बरकतीच्या नद्या वाहशील, तू आरोग्याच्या नद्या वाहशील, तू सन्मानाच्या नद्या वाहशील, तू शांती आणि आनंदाच्या नद्या वाहशील. या विश्वासाने पाऊल टाका. निश्चित देव कार्य कर. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस रक्तस्रावी स्त्री येशूकडे आली आणि तिने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, येशूला कळलं माझ्यातून सामर्थ्य निघालं आणि तिला समोर आणल्यानंतर ती काय म्हणते माहिती का, मी येशूविषयी ऐकलं होतं. काय म्हणते? ऐकलं होतं आणि मी विचार केला होता की मी जाईल आणि फक्त त्याच्या वस्त्राच्या धाग्याच्या गोंड्याला स्पर्श केली ती मी निरोगी होईल. आणि बायबल सांगतं तिचा रक्ताचा झरा सुकला. जो स्त्रीचा प्रॉब्लेम आहे तो झरा सुकला. पण ते काय घडलं माहितीये? त्याच्या आठ तुम्ही वाचलं तर तिथं दिले की तिने अनेक वैद्यांच्या हातून हाल सोसलं होतं. जर येशूविषयी ऐकलं ना तिने वैद्यांना नाही आठवलं. जर येशूविषयी ऐकलं ना तिने तिच्या दुखण्यात नाही आठवलं. जर येशूविषयी ऐकलं ना तर तुम्ही तिच्या वाईट परिस्थिती म्हणते काय बदलणार आहे, एवढे केलं नाही हा काय करणार आहे. ती येशूकडे जाताना मागचं सगळं विसरून गेली आणि मग येशूकडे गेली. परमेश्वर सांगतो त्या अरण्यामध्ये तिच्यासाठी आरोग्याची सडक तयार झाली. तिच्या रेगिस्तानमध्ये तिच्यासाठी परमेश्वराने शांतीच्या नद्या वाहिल्या. आम्ही त्या जुन्या गोष्टी जोपर्यंत त्यागत नाही तोपर्यंत नवं घडत नाही. त्यामुळे आज निर्णय घ्या. या वर्षाच्या पहिल्या रविवारी बघू आम्ही निर्णय घेतो. आम्ही आता मागच्या गोष्टीवरती विचार विनिमय करणार नाही, त्या गोष्टीवरती चर्चा करत बसणार नाही. कुणी काय केलं, कुणी कसं वागले, नो प्रॉब्लेम. जेव्हा मी जर चुकले तर मला क्षमा कर, ते चुकले त्यांची क्षमा कर. या गोष्टी सोडून गाडून टाका आणि नवीन सुरुवात करा. बघा वचनाचा देव म्हणतो का ती नवीन गोष्ट तू पाहणार नाही का, ती आत्ताच उद्भवते. तुम्ही येऊन साक्ष देताल पुढच्या रविवारी आम्ही वचनाप्रमाणे आचरण केलं आणि ती गोष्ट त्याच दिवशी उद्भवली आणि देवाने माझ्या जीवनात असं कार्य. हालेलुया. निश्चित तो परमेश्वर मी विश्वास ठेवतो तो वचनाचा देव आहे आणि तो जर बोलतो तर ते घडणारच. निश्चित परमेश्वर कार्य करणार आहे. तर या आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.